हरिनाम वेली पावली विस्तार, फळे पुष्पी भार ओलावली, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज मौजे आसोला नागरे, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आज कितव्या दिवसाची सेवा? चौथ्या दिवसाची सेवा. आणि या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ देहू निवासी वैराग्य मूर्ती श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. हरिनामाचा विस्तार आणि हरिनामाचं महत्व सांगणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. सप्ताहामध्ये दररोजचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये पहाटे काकडा आरती, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, पुन्हा दुपारी गाथा भजन झाल्यावर शिव महापुराण कथा, त्याच्यानंतर हरिपाठ, रात्री हरिकीर्तन आणि हरिजागर, अशा पद्धतीनं हा नामचिंतन सोहळा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्याच्यानंतर मूर्ती प्राण प्रतिष्ठा, भगवान शंकराची मूर्ती, अखंड मूर्ती, आमचे परममित्र परमार्थ स्नेही आदरणीय दत्तराव खंडेराव नागरे यांच्याकडून अतिशय सुंदर ओंकारेश्वर म्हणजे नर्मदा किनाऱ्यावरून मूर्ती आणलेली आहे. नर्मदेचं महत्वच कसं आहे तर नर्मदेतला प्रत्येक दगड हा शंकरच आहे. म्हणजे कंकर में शंकर, हर कंकर में शंकर. मग आता आपल्या गावातच प्राण प्रतिष्ठा झाली म्हणजे तुम्हाला नर्मदा स्नानाचं, ओंकारेश्वरचं, 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य इथंच भेटणार. सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातःकाळी स्मरण करा. संत नरहरी महाराज म्हणतात, नरहरी सोनार, की प्रातःकाळी जर स्मरण केलं, सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालम ओंकारम ममलेश्वरम परल्ल्यां वैद्यनाथंच डाकिन्य अभिमशंकरम सेतुवंदे तु रामेशम नागेशम दारुकवने वाराणस्यां तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम ग्रीष्मे संच शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपठे नरा सप्त जन्म कृतन पापन स्मरणेन विनश्यति. स्मरण मात्रे 7 जन्माचे पाप नष्ट करतात. म्हणून दररोज 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण करायचं. सकाळी महादेवाचं दर्शन घ्यायला तुम्हाला देवच आमच्या नावही दत्त आहे आणि खरोखर दत्त गुरुच आहेत ते. त्यांच्या मार्फत कुणाच्या तरी माध्यमातून देव सिंहासनी बैसले. आपल्या गावातच देव आला. म्हणून या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबद्दल आदरणीय दत्तराव नागरे यांना मी मनापासून धन्यवाद देतो की देवाची सेवा. आणि सगळ्यात मोठा दाता कोण आहे? जो नारायणा स्मरवी दाता तोच एक जाणा.
नारायणा स्मरवी. एवढ्याकडून नारायणाचं स्मरण करून घेणं आणि एवढ्याला देवाचं दर्शन इथंच घडवणं. कारण सगळ्यांना मला सांगा तीर्थाला जायला शक्य नाही, पण इथं बसल्या बसल्या जरी आपण तीर्थाचं स्मरण केलं, स्थळी वाढे धर्म तीर्थीची अपेक्षा, स्थळी वाढे धर्म जाणावे हे वर्म बहुपुण्य. मानसिकरित्या जरी तीर्थ करून आला माणूस, 4 धाम 12 ज्योतिर्लिंग सगळे धाम करून, त्याच्यानंतर विविध ठिकाणचे देवस्थान आपण प्रत्येक देवाला इथूनच नमस्कार करू शकतो. मनाची एवढी पॉवर आहे की तुम्ही क्षणात औंढा नागनाथ, क्षणात परल्या मैदानात जाऊन येऊ शकता, क्षणात ओंकारेश्वर आणि क्षणात काशी विश्वेश्वर. मनाला तशी पॉवर दिलेली आहे देवानं, म्हणून ती तरी पॉवर आपण इथं बसल्या बसल्या वापरू शकतो. विठ्ठला या सेवेसाठी मला आमंत्रण आमच्या दत्तराव खंडेराव नागरे यांच्याकडून प्राप्त झालं. त्याचबरोबर या कीर्तनाचे यजमान जे आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच विष्णुभाऊ आसरोबा नागरे यांच्याकडून मला या सेवेचं निमंत्रण प्राप्त झालं. आता सरपंच ताब्यात म्हणलं, अवघी सत्ता आली हातात. सत्ताच माझ्या हातात आली ना. नामयाचा खेचर दाता तुका म्हणे आता अवघी आमुचीच सत्ता. विठ्ठला त्याच्यात आज एकादशी आहे, आज विष्णूचा दिवस आहे आणि नावही सरपंचाचं तुमचा विष्णू आहे. आणि खरोखर विष्णूचे गुण आहेत. राजकारणात राहून निर्व्यसनी राहणं आणि निर्लेप राहणं म्हणजे अलिप्त कमळ जळी जैसे. चिखलात राहायचं पण अंगाला डाग लागू द्यायचा नाही, उसातून जायचं पण पाचट अंगाला लागू द्यायचं नाही. ही एक कला आहे, त्याला अनासक्त राहून कर्म करायचं. मग ती कला आपण ब्रह्मवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. विठ्ठला विठ्ठला आनंदात हा नामचिंतन सोहळा सुरू आहे आणि नामचिंतन सोहळ्यामध्ये उपस्थिती सुद्धा मला वाटते खूप चांगली आहे. अहो मला सांगा, गंगा आपल्या जवळ आली तर डुबकी मारून घ्यायची. आपण म्हणतो ना हात धुवून घ्या, गंगा वाहतीये हात धुवून घ्या. ही एक ज्ञान गंगा आहे आणि या ज्ञान गंगेचे प्रमुख आहेत भगवान शंकर. कुठून आली ज्ञान गंगा? भगवान शंकराकडून आले. अहो त्यांच्या जटेतच जटाजूट मध्ये स्फुरद गांग वारी महादेवमेकं स्मरामि स्मरारिं. जटाजूट मध्ये अर्धचंद्र भाळी तिजा नेत्र ज्वाळी जातवेद असे भगवान शंकर आहेत. कैलासीचा देव कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पाया माझे दंडवत घडो आणि चित्त जडो नामी. असे भगवान शंकर भोलेनाथ आपल्या गावात प्रतिष्ठित झाले. मूर्तीमध्ये देवत्व आणणं, मूर्तीमध्ये प्राण भरणं यालाच प्राण प्रतिष्ठा म्हणायचं. मग आता आपल्या मूर्तीमध्ये देवत्व आलं, देव या ठिकाणी आले. मग आता आपण थोडंसं दररोज देवाची सेवा करणं
राहिलेले काम सुद्धा पूर्ण करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. आणि भगवान शंकराची सेवा केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते आपण आता शिव महापुराण कथेमध्ये प्रत्येक जण श्रवण करत आहात. मार्कंडेयाला दीर्घायुष्य देणं असो की भगवान शंकरानं एवढंच नाही, देतान पाहे मागे पुढे उदार त्रैलोक्य थोकडे. त्रैलोक्यात दे महादेवा एवढं कोणी देऊ शकत नाही, म्हणजे तो उदारांचा राजा आहे. म्हणून महादेवाची सेवा करणं आणि शिव महापुराण कथा श्रवण करणं, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम, चरणरज वंदिता जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. कोणते नारी नर शुद्ध होती? जे गाती ऐकती सादर, जे पवित्र हरिकथा, दीन आणि दुर्बळास सुखरासी हरिकथा, तारुभव सागरीचे उच्च नीच अधिकारी. अशी पवित्र हरिकथा आपण श्रवण करत आहात. त्याच्यामध्ये आज 4थ्या दिवसामध्ये आपण आपल्या अभंगाकडे वळूया. विठ्ठला हरिनामाचं महत्व सांगत असताना आपण जगामध्ये, या जगामध्ये ह्याचा विचार करायचा आपल्याला. हे जग कसं आहे? ब्रह्म सत्य, ब्रह्म काय आहे? सत्य, जगन मिथ्या, जीव ब्रह्मेव नापरा. मग या संसारामध्ये आल्यावर आपल्याला खरं आणि खोट्याचं मिश्रण आहे. त्याच्यातून राजहंस व्हायचे आणि दूध बाजूला काढायचे आणि पाणी बाजूला. असा एकच पक्षी आहे, त्याच्याकडेच ही कला आहे. त्याला किती पाणी मिक्स करून द्या दुधामध्ये, ते घेताना दूधच पिणार, पाण्याला बाटणारच नाही, चोंचच लावणार नाही. पाणी त्याच्याकडून ते अलग करायची कला आहे. आणि दुसरी एक कला आहे त्याच्याकडे, जगात सगळ्यात चांगलं जे चालणं आहे, चालणं ते राजहंसाचंच आहे. लोक बघण्यासाठी, फोटो व्हिडिओ शूटिंगसाठी थांबतात. त्याचा डौलदार चालणं बघून कसलाही माणूस मोहित होतो. ज्ञानोबराय मोहित झाले. राजहंसाचे चालणे भूतळी जहाले शहाणे. माऊलींनी ओवी घातली त्याच्यासाठी. असं भूतळी जर सगळ्यात शहाणी चाल कोणाच्या तर राजहंस. आणि राजहंसाकडं तसं आपण या निरक्षीर विवेकानं सार बाजूला आपल्याकडे घ्यायचे, आसार काढून टाकायचे. आता हे इथं बसलेल्या सगळ्या माता माऊली, आपण सूप वापरतो, सुपामध्ये धान्य पाखडतो, पाखडताना सार सार सूप काय करतं? आत घेतं, आसार बाजूला सारतं. म्हणून इथं सुद्धा आपल्याला आल्यानंतर या जगामध्ये सार काय गोष्ट आहे आणि आसार कोणत्या गोष्टी आहेत, ह्या दोन्हीचा विचार करायचा. संसार प्रपंच आसार आहे. भौतिक वस्तू सगळ्या नष्ट होणार आहेत. एकही वस्तू आपल्या कामाची फार दिवस नाही. थोडे दिवस हे साधनं आपल्याला सुख देणार आहेत, परंतु शाश्वत सुखाची प्राप्ती करून देण्याची हिंमत, देण्याचं सामर्थ्य जगातल्या एकाही वस्तूत नाही. असं असतं तर ज्ञानोबराय म्हणले नसते. काय म्हणले नसते? संसारी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्ख तो वचना येऊ पाहे. बाजूवर झोपलाय पण ढेकणाच्या झोपला. तसं आहे संसारामध्ये. फार सुख पाहता जवा पाडे, पण दुःख पर्वता एवढे. मग हे अज्ञान रूपी आवरणानं, मायेचं आवरण आपल्याला खरं चित्रपट दाखवित नाही, खोटा चित्रपट दाखव. आणि त्या नादाला माणूस भुलतो आणि संसारातलं सार बाजूला काढतच नाही. सार आपल्याकडे घ्यायचे आणि आसार काढून टाकायचे. आता सार आणि आसार मध्ये थोडक्यात सांगतो. फलकट तो संसार येथे सार भगवंत. कबीर महाराज एकदा एका बाईजवळ गेले. ती बाई दळण दळत होती. दळण दळत असताना कबीर महाराज रडायला लागले. बाईने विचारलं, महाराज आमच्या घरी आला, दर्शन दिलं, तुमचे पाय लागले, पण रडायला काय झालं? आम्ही तर तुमच्या काही स्वागतात कमी पडलो का? लड लावून फटाके लावून स्वागत झालं, मग रडायचं काय काम आहे? नाखुश राहायचं काम नाही, खुश राहायचं. नाही म्हणले, बाई तुझे दळण दळतीस ते बघून मला रडू आहे. असं काय दळणात? मी तर रोजच दळण दळते. हे बघ म्हणले, तू वरून दाणे टाकायलीस आणि टाकलेल्या दाण्याचं पीठ होत आहे. काय होत आहे? पीठ.
ते पीठ बघून मला रडू येते की असंच माणसं सुद्धा या संसारात भरडल्या चालले. प्रत्येक जीव संसारात आला की भरडल्या चालला, त्याचं पीठ होऊन चालले. मग माझ्यासारख्या साधूला असं वाटते, साधकाला, की माणसाचं असं पीठ होऊ नये. एवढा चांगला मनुष्य देह भेटलाय आणि वया चाललाय, ह्याचं मला दुःख वाटेल. बर, थोड्या वेळानं मग त्या बाईनं काय केलं, मध्ये काही दाणे अडकलेले दिसले तिला म्हणून तिनं वरची पाळू बाजूला काढली आणि त्या खुंट्याजवळ काही ज्वारीचे दाणे तसेच राहिले होते, त्यांचं पीठ झालं नव्हतं. आता कबीर महाराज हसायला लागले. म्हणजे महाराज विचित्रच आहे, आताच रडायला लागले ना आताच हसायला. म्हणजे बाईनं कारण विचारलं, महाराज तुम्ही आताच नाराज होता ना, आता आनंदी झालात मी ही पाळू काढल्याबरोबर, कारण काय? त्यांनी सांगितलं, बाई मला ह्याच्यातून एक शाश्वत सिद्धांत सापडला. कोणता? की जे दाणे मधल्या खुंट्याला धरून आहेत त्यांचं पीठ झालं नाही. म्हणजे जे लोक भगवंताला धरून संसार करत आहेत त्यांना संसाराची भीती नाही, त्यांचं पीठ होणार नाही. विठ्ठला म्हणून सार निवडायचं. सार आपल्याकडे घ्यायचं. अर्जुनानं काय केलं, देव आपल्याकडे घेतला आणि नारायणी सेना दुर्योधनानं निवडली. आता कुणाचा निर्णय बरोबर आहे? देव म्हणले, अरे मी तर काय माखन चोर आहे म्हणले, मी एकटा तू माझी निवड केलीस, माझ्याकडे एवढी नारायणी सेना, ती दुर्योधन घेऊन गेला, तुझ्याकडे काय उरलं? तेव्हा अर्जुन म्हणतो, माखन चोर मेरे पास आहे. बस देवा तू माझ्यासोबत जर असतील ना, ती नारायणी सेना नाही, कौरवाचे 11 अक्षोहिणी सैन्य सुद्धा धुळीला मिळणार आहे. कारण का मला विश्वास आहे की जिकडून देव सार मी घेतले आणि आसार दुर्योधन घेऊन गेला. निवडतानाच मी सार निवडले, राजहंसासारखं दूध निवडले. आणि म्हणून तू असल्यास देव देव सहाय्य सखा झाला, ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. अहो देव ज्याचा सहाय्य आहे त्याला जगात कमी काय आहे? सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू. देव असल्यास काहीच अडचण नाही. देव सहाय्य झाला आपल्याला, देव सहाय्य जरी जग अवघे कृपा करी. मग अर्जुन म्हणला, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. विठाला विठाला. म्हणून सार निवडलं. आता असं जर आपल्याला सार लक्षात आलं की सार भगवंत आहे, फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत. मग आता नाम साराचेही सार. अहो देव आणि देवाचं नाम ह्या जगात सार आहे. आधी हे निवडून काढा, मग पुढचं सांगतो तुम्हाला तुकोबरायला काय सांगाय. आधी निवडणं महत्वाचं आहे. पाकडून चांगलं चांगलं तरी आपल्या पदरात घेतलं पाहिजे, मग पुढचा कार्यक्रम. आता देव आणि देवाचं नाम हे काय जगामध्ये सार आहे. मग ह्याची जर निवड केली तर मग इतर गोष्टी आपोआप देवाच्या रूपाने आपल्या जवळ येत असतात. एका बाईनं काय केलं, गाडी निघाली 4 धाम करायला. आता फॅमिली टूर होता, सगळे गाडीत बसले. एक जण पुन्हा आला, त्यानं सांगितलं मला जागा पाहिजे, आता मला यायचं ऐन वेळेला ठरलं. बरं त्याला एक ॲडजस्ट केलं. आता पुन्हा विहीनबाई आल्यात. मग आता त्याही म्हणल्या मला ऐन वेळेला इच्छा झाली, आता जागा कुठं आहे गाडीत? म्हणले आता ड्रायव्हरला बाजूला काढा आणि तिथं विहीनबाईला बसवा. आता गाडी चलल का? आता विहीनबाई बसल्या स्टेरिंगवर, पण गाडी कशी चलल? गाडीसाठी ड्रायव्हर पाहिजे. तसं ह्या संसारात भगवंताला जर बाजूला काढलं ना, आपण किती संसार करू लागलो ते देवालाही मान्य नाही, तो संसारही सुफळ नाही. मग कधी सुफळ आहे? आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. म्हणून मग संसारा आलिया एक सुख आहे.
संसारालिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, मग येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. असं जर केलं आपण, देव आपला केला, सार निवडलं, मग संसार त्याला बाधक नाही. मग खुशाल संसार करा, बायका लेकर सगळे आपण काय करतो? आमचे सदावर्ते महाराजांनी सांगितले की आपण काय करतो? सायासे करीसी प्रपंच दिननिसी, पण हरिसी न भजसी कवन्या गुणे. भला पसारा करून ठेवतो पण सार घेत नाही, हरिसी न भजसी कवन्या गुणे. मग लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन, म्हणून आपला जन्म वाया जातो. म्हणून सार पकडलं की मग अडचण नाही. मग देवाला धरून संसार जर केला, मग अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणूनिया. मग तुमचे मुलं बाळ पत्नी ह्याच्यात तुम्ही रमलात तरी अडचण नाही, देवाला विसरायचं नाही. त्याचं कारण सर्व संतांनी हेच सांगितलं. त्यांनाही मुलं बाळ होते, त्यांनाही पत्नी होती, सगळं आई वडील आपल्यासारखंच जीवन होतं, तरी त्यांनी देवत्व प्राप्त केलं. नर आपली करणी करे तो नर का नारायण हो जाय. म्हणजे गृहस्थाश्रमात राहून संन्यासी राहिल्याचं पुण्य, गृहस्थाश्रमात राहून देवत्व मिळवणं हे संतांना शक्य झालं. संतांना हे शक्य होतं, म्हणून संत हे गृहस्थी होते. आता बघा, एकनाथ महाराज आणि गिरिजाबाई यांचा संसारच एवढा सुंदर होता की देवाला हेवा वाटला. देव श्रीखंड्या रूपानं त्यांच्या घरी आले आणि नाथ महाराज म्हणले, तुमच्या दोघांचा संसार बघून मला काहीतरी तुमची सेवा करायची, पण स्वतःची ओळख सांगितली नाही की मी देव आहे. काय काम? नाथ म्हणले, माझ्या इथं कामाला काय कमी आहे? एवढ्या लोकांना मी रोज पुरणपोळ्या खाऊ घालतो, बरं, आणि माझ्या घरी येणार जाणाऱ्याची कमी नाही. आणि मला सकाळी देवपूजेला गोदावरीचं पाणी आणावं लागते, गंगेचं चंदन उगाळावं लागते. ते म्हणले, मी हे सगळे काम करतो, तुम्हाला आजपासून ताणच नाही, नो टेन्शन. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. निळा म्हणे देव राबे ज्याच्या घरी. पुढे, ज्याच्या घरी देव राबतो, कुणाच्या घरी कावडीने पाणी वाहे, कुणाच्या इथे एकेरीच घ्या, कारण उशीर झाला.
अनंत कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनंत भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. म्हणजे असा संसार, विलोभनीय संसार, प्रभू कार्य आणि नामचिंतन करत करत संसार करणं, ह्याच परमार्थ आहे. केवळ वनात जाणं किंवा भगवे नेसणं हे आपल्याला सामान्य माणसाला शक्य नाही. फार एखादा स्वामी विवेकानंदासारखा फार किंवा आद्य शंकराचार्यासारखा असेल की जो त्याच कामासाठी आलाय, त्याच्यासाठी ते शक्य आहे. मग कलियुगात अवघ्या वाटा झाल्या क्षीण, थोडंच आपलं काम आहे कलियुगात. कारण आपल्याला मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. संतांनी काय केलं, भगवंताला निवडलं, हरिनाम घेतलं आणि हे नाम हेच सार आहे सगळ्या जगाला सांगितलं. कुठेही फिरा पण हरिनामच सार आहे. असं कसं महाराज, आम्ही तर वेदांचे वाचक आहेत. वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाची साधीला. मधलं सार काढलं संतांनी. काय सार काढलं, शरण विठोबासी जावे, निज निष्ठा नाम गावे. म्हणून नाम साराचे ही सार, शरणागत यमकिंकर. नामच सार, सार 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 विठोबा, नाम तुझे सार. म्हणून जपताय शुळ पाणी वारंवार. महादेव सुद्धा रामाचं नाम भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. शतकोटीचे बीज वाचे उच्चार. वाल्मिकींनी शतकोटी रामायण लिहिलं, 100 कोटी श्लोक लिहिले. बघा, त्याच्यातले विभागणी देव दानव मानवाला करत असताना वाटून वाटून विभागणी झाल्यावर एक श्लोक शिल्लक राहिला. त्याच्यात 32 अक्षर अनुष्टुप छंदातले 10 देऊन टाकले. आता 2च अक्षर राहिले. 2च अक्षर, रा आणि म. किती अक्षर राहिले, 2. ते 2 शंकरानं आपल्याजवळ ठेवून घेतले. आणि त्या दोन्हीमुळंच हलाहल नावाचं विष जेव्हा महादेवानं प्राशन केलं, समुद्र मंथनातून पहिल्यांदा हलाहल विष निघालं. आता घ्यायचं कुण, अमृत पितात ते सगळे देव, पण विष पितो तो महादेव. महादेवानं ते कंठामध्ये धारण केलं, म्हणून कंठ निळा झाला. नीलकंठ नाव पडलं कुणाला, महादेवाला. आणि नीलकंठ महादेवानं ते विष प्राशन केलं. मग अंगाचा दाह होऊ लागला. त्यावेळेस मग आता अंगाचा दाह शांत करण्यासाठी शीतळ काय असेल तर शीतळ चंदनाहुनी परते, गंगोदकाहुनी निके, अमृत जयास फिके पुढे, असं राम नाम आहे म्हणले. आता राम हे 2 अक्षर घेतल्यामुळं महादेव सुद्धा शीतळ झाले. विठ्ठला आता हरिनाम, हे हरिनाम जे आहे, ह्या हरिनामाचा विस्तार कसा झाला ह्याचा आपल्याला थोडक्यात चिंतन करायचं. थोडं अभंगाकडे येऊ. देव आणि नाम आणि देव आणि नाम वेगळे नाहीत. देव तेची नाम, नाम तोची देव, एकच आहेत दोघं, त्याच्यामध्ये भेद नाही. आता आपल्याला या हरिनामाचा विस्तार कसा झाला त्याच्यात थोडक्यात होईल तसं वेळेत चिंतन करतो. एक तर परंपरेनं विस्तार कसा झाला हरिनामाचा, त्याच्यानंतर भक्तांनी त्याचा विस्तार कसा केला, प्रत्येक भक्तानं हरिनामाचा विस्तार कसा केला. आता आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे की नाही, हा सुद्धा 700 वर्ष झालं संतांनी केलेला विस्तारच आहे. आणि त्याला चांगले आता फळं फुलं बी आली. म्हणजे हा हरिनामाचा विस्तार आहे. परंपरेनं बघितलं तरी बी विस्तारच आहे आणि भक्ती मार्गातूनही विस्तारच आहे. एवढा मोठा विस्तार संतांनी, ऋषींनी, साधकांनी केला. अर्जुनानं त्याच्यात भर घातली, श्रीकृष्णानं भर घातली, व्यासांनी भर घातली. कसा कसा विस्तार केला थोडक्यात आपण बघण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला आता भीष्माचार्यासारख्यांनी काय केलं, या सामान्य माणसाला काय सांगावं म्हणून युधिष्ठिरानं प्रश्न विचारला की किम जपन मुच्यते जंतू जन्म संसार बंधनात. भीष्म शरपंजरी पडलेत, बाणाच्या शय्येवर आहेत. देवानं सांगितलं भीष्माकडे खूप मोठं, भीष्म म्हणजे चालतं बोलतं ज्ञानपीठ आहे, वाहती ज्ञानाची गंगा म्हणजे भीष्म आहे. त्यांच्याकडून ज्ञान घेऊन टाका, नाही तर ते उत्तरायण आल्यावर इच्छा मृत्यू होता, त्यांना देह सोडून देतील. मग हे ज्ञान त्यांच्यासोबत जाईल. म्हणून काय केलं, प्रश्न विचारला युधिष्ठिरानं
की या जगामध्ये कोणत्या नामाचा उच्चार केल्यावर आम्ही जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्तच होऊन जाल, पुन्हा पुन्हा ही बेजारी नको. किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित, संसाराचा धाक निरंतर आम्हाशी, मरण भले परी काय अवकळायशी. किती जन्म झाला फेरा, ह्याच्यातून आम्हाला बंधनातून मुक्त होण्यासाठी उपाय काय? त्यावेळेस भीष्माचार्यांनी 1000 नावाचं विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रच सांगितलं. ह्याच्यातलं कोणतंही नाव घ्या, एकदा जरी नाव घेतलं तरी तुमचा उद्धार, तरी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका. म्हणून हे विष्णू सहस्त्रनाम आपल्यासाठी दिलं. हा सुद्धा हरिनामाचा विस्तारच आहे. विठ्ठला पण आपण ते करत नाहीत. म्हणून नाव धड करा सहस्त्रनामाची, जेने भवसिंधूची थडी पावे. विठ्ठला हा विस्तार झाला. आता संप्रदायाचा विस्तार कसा झाला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हरिनामाचा विस्तार. ज्ञानोबा 12व्या शतकात जन्मले, ज्ञानदेवे रचिला पाया. संत बहिणाबाई सांगतात की ह्याचा विस्तार कसा झाला. आता आपल्याला ह्याचा विस्तार लक्षात घ्यायचा. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, तेने केला से विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, पुन्हा तुका झाला शे कळस. भजन करा सावकास, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, आणि निरूपण केले ओजा. हे आपल्या भागवत धर्माचा कळस म्हणजे तुकोबर आहे, आणि पाया म्हणजे ज्ञानोबर आहे. म्हणून ज्ञानोबा तुकाराम. विठ्ठला कसा विस्तार केला हरिनामाचा बघा. ज्ञानोबारायांनी समाजाला त्या काळामध्ये ज्ञान स्वतः उपजताची ज्ञानी कमी आहे का तिथं काही? काय ज्ञानेश्वरी उने, आणि म्हणून पाठविले धरणे. आमच्याकडे तुकोबराय म्हणले ह्या धरणे करायला कशाला पाठविले, तुमच्याकडे काय कमी आहे? काय ज्ञानेश्वरी उने, तिथं काहीच कमी नाही. उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी, आले लोटांगणी चांगदेव. ज्या चांगदेवांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली होती, 1-2 वर्ष नाही, ते चांगदेव सुद्धा योगी होते. तपस्युभ्यो दिको योगी, ज्ञानीभ्योपि मतोधिक, कर्मीभ्यश्चाधिको योगी, तस्माद योगी भवार्जुन. असे योगी सुद्धा आले लोटांगणी चांगदेव. ज्ञानोबरायला लोटांगण घालतात, कारण त्यांना वाटत होतं की मी वाघावर बसून आलो, हातात सर्पाचा चाबूक. ज्ञानोबराय आपलं सकाळी सकाळी भिंतीवर बसले होते. हे चौघही भावंड, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्त. ज्ञानेश्वर महाराजांनी आता भिंतीलाच आज्ञा दिली, बाई तू आता चाल आणि स्वागत कर, योगी आलेत. चांगदेव महाराज म्हणले मी वाघावर, जिवंत वाघावर तरी वाघ, पण निर्जीव भिंत चालवणं नोहे हा सामान्य महिमा संतांचा. साधारण महिमा आहे का? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. विस्तार कसा झाला बघा. मग त्या ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहिली. आता पारायणाला किती जण आहेत? 5, 50, 100 एक तरी. पारायणाला जास्तीत जास्त बसा. त्याचं कारण ज्ञानोबारायांनी आपला जीव ओतून ज्ञानेश्वरी लिहिली आहे. प्राणच आहेत. ज्ञानोबाराय आजही ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्यात आहेत. संजीवन समाधीत तर आहेतच. म्हणून तर आजन वृक्षाखाली जाऊ जाऊ आपण पारायण करतो. तिथं अनुभूती येते. ज्ञानोबाराय आपल्यातच आहेत, ते कुठंच गेले नाहीत. आणि ती ज्ञानेश्वरी जी वाङ्मयीन पूजा करणं आहे, ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे देवाची वाक पूजा आहे. वाङ्मयीन, जसं आम्ही कीर्तन करतो, ही देवाची वाङ्मयीन पूजा आहे, सेवा आहे. ही सुद्धा एक मोठी सेवा आहे. कारण ज्ञान सगळ्या जगाला ज्ञानेश्वर महाराजांना दिलं. आणि देवच गीतेत म्हणतात की नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते. या जगात ज्ञानासारखी पवित्र वस्तू दुसरी कोणतीच नाही. शिक्कामोर्तब केले देवानं अर्जुनाला सांगितले. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. असं ज्ञान ज्ञानोबारायांनी मूर्तिमंत ज्ञानाची गंगा आपल्या महाराष्ट्रात आणली. आता ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 लिहिली, अमृतानुभव लिहिला, हरिपाठ तरी सोपा ज्ञानोबारायचा वाचा. वाचावी ज्ञानेश्वरी
डोळा पहावी पंढरी, कमीत कमी ज्ञानेश्वर. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. जनाबाई त्यांना लोटांगण घालतात बाबा, किंवा नाथ महाराज म्हणतात आवडीने भावे, हा नाही भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी, सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी. विठ्ठल कशासाठी सांगतोय मी, विस्तार कसा केला ज्ञानोबरायांनी, हरिनामाचा विस्तार केला. चला जगाला ज्ञान वाटून टाकलं, काहीच कमी नाही हो. तैसी दशेची वाट न पाहता, वैशियाच्या गावान येता, बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते. लहानपणीच सर्वज्ञता, बाळपणीच सर्वज्ञता वरितया येते, असे ज्ञानोबरायांनी विस्तार केला. आणि फाउंडेशन पक्क पाहिजे. काय पक्क पाहिजे, इमारत बांधायचे, त्याचं फाउंडेशन म्हणजे पाया मजबूत पाहिजे. पाया जर मजबूत असला, किती मजले वरी चढवा काय अडचण नाही. पायाच डळमळ असला, फाउंडेशन हलू लागल्यास काहीच उपयोग नाही. म्हणून पायात त्याग आणि ज्ञान आहे. ज्ञानोबरायचा त्याग, त्यांच्या आईवडिलाचं प्रायश्चित्त त्याग, भावंडाचा त्याग आणि निवृत्तीनाथासारखा गुरु, या सगळ्यांचं मिश्रण पायात त्याग आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे. आणि त्याच्यावर उभा राहिलेलं फाउंडेशन, फाउंडेशनवर जी ह्या त्यागाच्या फाउंडेशनवर उभा राहिलेला भागवत धर्माचा हा मंदिर आहे. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया, परिश्रम पूर्वक त्यांनी पाया खोदलाय. आता पाया खोदल्यास ज्ञानोबराय म्हणले 21 वर्षात माझं अवतार कार्य समाप्त, संजीवन समाधी घेतली. पुन्हा मग त्याच्यानंतर आता ह्या ज्ञानाचा विस्तार कुणा करायचा, पुढची जबाबदारी कुणाला तरी. आता उगाच तुमचं मुदत वाढले म्हणून ठीक आहे, नाही तर पुन्हा 5 वर्षाला कुणाच्या तरी खांद्यावर लोक देणारच आहेत ना जबाबदारी. मग म्हणले आता कोण घेणार आहे, नामदेवराय म्हणले मी ज्येष्ठ आहे, जीव असेपर्यंत तुमची परंपरा पुढे चालवितो. नामातयाचा किंकर तेने केला असे विस्तार. मग विस्तार किती केला, अगोदर सोबत होते तेव्हा बी दोघं पंजाब पर्यंत गेले. हा नामाचा विस्तार करायला आपलं एकच चालू आहे, हरिनाम आणि नामाचा विस्तार. याच्यावरच कीर्तन आहे, आज दुसरा शब्दच नाही. हरिनाम आणि नामाचा विस्तार एवढंच बघायचे, बाकीचं नंतर. एकच चरण होईल. पंजाब पर्यंत गेले, तीर्थयात्रा करत 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 सगळ्या लोकांना ज्ञान वाटलं, सगळ्यांना भक्ती मार्गात घेऊन आले. म्हणून तर गुरु ग्रंथ साहेब मध्ये सुद्धा नामदेव महाराजाचे पद आहेत. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब मध्ये घुमान पर्यंत पंजाबला उत्तर भारतात तीर्थयात्रा करून आले, पुन्हा मावंद केलं आणि मग ज्ञानोबरायांनी पुन्हा समाधी घेतली. मग पुढचं काम नामदेव महाराजांनी केलं बरेच वर्ष. त्याच्यानंतर मग मधला काळ थोडा 2-4 वर्ष, 2-4 म्हणजे 200-400 वर्ष धुरा सांभाळण्यासाठी, 300 वर्ष जवळपास, 300 ते 350, कारण नाथ महाराजाचा काळ 15व्या शतकातला. मग नाथ महाराज आले, भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार. मग त्यांनी पुढची धुरा सांभाळली. मध्ये थोडा गॅप झाला, होतच असते गॅप. कसं असते, पहिल्यांदा जसं गीतेतलं ज्ञान अर्जुनानं विचारलं, देवानंच सांगितलंय स्वतः की हे ज्ञान कुठून कुठून कसं आलं. पहिल्यांदा मी सूर्याला सांगितलं म्हणले. थोडं मध्ये ही कळलं, थांबवतो, हे महत्वाचं आहे. हे बी तुम्हालाही महत्वाचं आहे, जनरल नॉलेज माहीत पाहिजे की हे ज्ञान कुठून आलं, विस्तार कसा झाला. हा, आजोबा कोण, पंजोबा कोण, उगा आपली कुळ तरी माहीत पाहिजे, कुळदेवी तरी काहीतरी, आपलं कुठं जन्म झाला, उगा आला का गेला का एवढं तर राव नाही. खायला काळण भुईला बहार, निदान एवढं. आता आजचं कसं आहे, 4थ्या दिवसाचं म्हणल्यावर कीर्तन, पहिल्या दिवशी नामपर नाही तर स्वरूप वर्णन, दुसरे 2 दिवस संतायसाठी दिले, तर तिसरे मात्र भक्तीसाठी दिले. म्हणून तो विस्ताराचा अभंग घेतला हे पुढचे 2 दिवस. आणि त्याच्यानंतर एक वेदांतातलं चिंतन, नंतर मागणी पर का आला. असं आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाची बी परंपरा आहे. म्हणजे अभंग निवडतानाही महाराजानं तसाच निवडावा. विठ्ठला कुठवर आलतो महाराज, सूर्याला सांगितला योग. पहिल्यांदा हा योग इमम विवस्वते योगम प्रोक्त वाहनमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक स्वाकवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्तम योग. असा हा
योग आहे. पहिल्यांदा सूर्याला सांगितला, सूर्यानं मनूला सांगितला, मनूनं इक्ष्वाकूला सांगितला आणि इक्ष्वाकू पासून मग पुढे मधल्या काळात थोडस त्याला काय आलं, गॅप आला. योगो नष्ट पर्यंत पहा. ते राजकारण्याच्या ह्याच्या त्याच्या हातात गेलं की काम कसं होत असते, थोडस ढिलं पडते रान. मग ते राजर्षींच्या ताब्यात गेल्यावर मध्ये थोडस गॅप झाला. पुन्हा मग नर नारायणाची जोडी जेव्हा आली, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन. मग भगवंतानं श्रीकृष्णानं हे ज्ञान पुन्हा अर्जुनाला सांगितलं. पण ह्याच्या आधी होतं की नाही? मग अर्जुन म्हणतो, देवा तेव्हा तू होतास का, तुला कसं हे स्मरण? देव म्हणतो, मी जेने जेने अवसरे, जे जे होऊन अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. मला त्याचं ज्ञान आहे, पण तुला नाही. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवच अर्जुना. आपण दोघांनी भरपूर जन्म घेतलेत, पुन्हा पुन्हा जन्मलोत, पुन्हा मरलोत, पण मृत्यूला प्राप्त झालो. कारण जातस्य ही ध्रुव मृत्यू, ध्रुवम जन्म मृतस्य, ते कुणाला सोडित नाही. पण मला त्याचं स्मरण आहे, तुला त्याचं स्मरण नाही. आता तुम्हाला मागच्या जन्माचं काय स्मरण आहे का? कोणाला असलं, एखाद्याला असू शकते, काय सांग. आवाज यायला का माझा बरोबर? इकडून काय प्रतिसाद येई नाही. तुम्हाला आवाज यायला का शेवटपर्यंत? हात वर करा येत असेल तर. येतोय ना? सांगा मग, मागच्या जन्मात तुम्ही कोण होतात आणि पुढचा जन्म तुम्हाला काय मिळणार आहे? का पुनर्जन्मावरच विश्वास नाही आहे का? कुणालाच ज्ञान नाही, कारण पडदा पडला, मधलं विस्मरण झालं. आणि विस्मरण झालं नसतं तर माणसाला मारून खाल्लं असतं. मग ते आहे विस्मरण म्हणूनच बरं आहे. म्हणजे तुम्हाला विस्मृती सुद्धा देवाचं वरदान आहे. विठ्ठला कसं होतं, विस्मृती होते. आता आम्हाला बोलत बोलत मागाचा एक श्लोकचा पुढचा श्लोक आठवला नाही, आठवत नाही, चूक होते. असं नाही की पाठांतर नाही, पण काय होते, आपण कशात तरी तंद्रीत असतो आणि मग त्याच्या नादात काय होते, चूक होते. कुणाची चूक होते, पण ती चूक काय, राग कला नाही जानत तुका. एखादं माग पुढे झालं तरी एवढं काय नसते. गिरीधर लाल तो भाव का भुका, पण भावात कमी नाही पाहिजे, स्वरात कमी जास्त चालते. विठ्ठला भाव मात्र 100% पाहिजे. देव भाव असला की काम झालं. भाव तोच देव आहे. परमार्थात मुख्य काय आहे, भाव असणं. भाव असणंच महत्वाचं आहे. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतरे आवळे तैसा हरी. झाले एक चित्त तरी बहुत, देवा कारणे भाव तस्मात, हे महत्वाचं आहे. देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. विठ्ठला विठ्ठला. चला पुढचा विस्तार महत्वाचा आहे. पुन्हा मग कोण आलं, त्याच्यानंतरचा विस्तार केला कुणी, नाथ महाराजांनी. नाथ महाराजांनी मग तुम्हाला भारुड गवळणी, त्याच्यानंतर एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण एवढे ग्रंथ दिले आणि भरपूर त्यांनी लेखन केलं, त्याचा विस्तार केला. आणि त्याच्यानंतर मग कळस तुकोबरायनं. कळस कुण, तुका झाला शे कळस. आता तुकोबरायनं 4092 अभंग दिले आपल्याला. तुम्ही म्हणाल एवढेच अभंग होते का? वास्तविक तुकोबाराय 4 अवतारात त्यांनी भजन केलेलं आहे. कसा विस्तार केला बघा. सत्ययुगात म्हणले आपल्याला विस्तार करण्यासाठी देवासोबत राहायचे, म्हणून ते प्रल्हाद झाले. हिरण्यकशिपूचा वध केला. आणि प्रल्हादानं सुद्धा नामाचा काय केला, अव जेने मज गर्भीच घातली मिठी. जास्त उशीरच नको म्हणले, करावी तातडी परमार्थ. आईच्या गर्भातच सत्वर उच्चार, प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला. कृष्ण
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. प्रल्हादानं विस्तार केला सत्ययुगात. प्रल्हाद म्हणजेच नामदेव महाराज होते. तुकोबाराय आता कसे होते बघा. तुकोबाराय प्रल्हाद झाले. त्याच्यानंतर सत्ययुग झाल्यावर त्रेतायुग आलं. त्रेतायुगात अंगद झाले. द्वापार युगात उद्धव झाले आणि कलियुगात नामदेव झाले. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लावणी उभी ती जनी. असा चौयुगाचा भक्तनामा नामदेवराय झाले. आता हेच नामदेवराय तुका झाला शे कळस कसे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. आता आलात का जागेवर बघा. कुठून कुठं आलो मी लक्षात घ्या. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येतो निया. हे कसं झालं त्याचं उदाहरण सांगतो. एके दिवशी तुकोबाराय झोपले असल्यावर पांडुरंग आणि नामदेवराय स्वप्नात आले आणि सांगितलं तुम्हाला फार मोठं काम करायचं. कोणतं काम? अहो तुम्ही नामदेवराय होतात तेव्हा एक प्रतिज्ञा करून बसला होतात. कोणती? शतकोटी तुझे करीन अभंग. देवा वाल्मिकानं शतकोटी रामायण लिहिलंय ना संस्कृत मध्ये, मी मराठीमध्ये 100 कोटी अभंग लिहिल. देव म्हणले नाम्या काय करून बसलास, तुझं आयुष्य तरी आहे का 100 कोटी अभंग लिहिणं सोपं आहे का? इथं आजचा अभंग लवकर मोबाईल काढल्याशिवाय भजनेला पाठ नाही. हाय का सांगा? कुणालाच नाही. तुमची माझी गत सारखीच आहे. म्हणजे कुणाला हसण्याचं कारण नाही, आपली एक स्थिती सांगतो. 100 कोटी अभंग असली प्रतिज्ञा. देवा म्हणले तुझ्या भरोशावर केले आणि पूर्ण करायची का अपूर्ण ठेवायची तुझ्यावरच. हा लाभ आणि हानी, लाभ आणि तुटी देव जाणे, मला काही माहित नाही, तुझ्या भरोशावर. देव म्हणले भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करावी लागते. कशी? अहो तू केली नाहीस का? आपली प्रतिज्ञा खोटी करून भीष्माची खरी केलीस. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. मग माझी काय अवघड आहे पूर्णत्वाला न्यायला तुझ्या जीवावर. देव म्हणले बरं आहे माझ्या जीवा, माझ्या डोक्याला ताण नाही. म्हणले आता काय करतो, सरस्वतीलाच तुझ्या जिभेवर बसवतो तरच हे पूर्ण होईल, कुणाला दुसऱ्याला शक्य नाही. अशक्य काम आहे 100 कोटी. सरस्वतीला जिभेवर बसवलं, 96 कोटी पूर्ण झाले. आता किती राहिले? 4 कोटी आणि बाकीच आहे. पण आयुष्य संपलं. मग म्हणजे जाऊ दे, आयुष्य संपलं म्हणून काय झालं? मृत्यूनंतर पुन्हा जीवन आहेच ना. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सनिहिते मरणे नहीं नहीं रक्षति गुरुय करणे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणून पुन्हा मग तुला अवतार घ्यावा लागेल. आता ती राहिलेले 4 कोटी. मग आता तुकोबारायचा अवतार जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. स्वप्नात सांगितलं तूच नामदेवराय आहेस पूर्वाश्रमीचा. आता तुला असं बसायला आला नाही पृथ्वी तलाव. फक्त ऐकायचं नाही, भजन एवढंच नाही, तुला लेखनही करायचे. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे येऊनी पांडुरंगे. करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. तू आता कवित्व कर, ते 4 कोटी राहिलेले पूर्ण कर. प्रमाणाची संख्या सांगे 100 कोटी, उरले ते शेवटी लावी तुका. मग तुकोबारायनं ते पूर्ण केले. विठ्ठला हा झाला विस्तार. रामनामाचा विस्तार वाल्मिकीने केला आणि अभंगाचा विस्तार तुकोबारायन. म्हणून अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची, सुश्लोक वामनाचा आणि अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. ज्याचे त्याचे हे प्रसिद्ध आहे. आर्या मयूरपंथाची असं एक हेच आहे. अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. हे विस्तार एवढा तुमच्या लक्षात आला. मग तुकोबारायला आता लक्षात आल्यावर तुकोबाराय म्हणतात बरोबर आहे, अभंगाचं पहिलं चरण.
अभंग थोडासा नवीन आहे, लक्ष द्या. तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, हरिनाम वेली पावली विस्तार, फळे पुष्पी भार ओलावली. याचा अर्थ काय की एका वेलीची उपमा हरिनामाला दिली तुकोबराने. ही हरिनाम रूपी एक अशी वेल आहे की ती लावली वेल आणि तिचा विस्तार एवढा झाला की आता ती खूप विस्तारली आणि तिला फळ फुलं आले. ज्ञानोबरायच्या भाषेत इवलेसे रोप लावेले द्वारे, त्याचा वेलू गेला गगनावरी. मग आता तिथवर ती वेल गेल्यावर नुसती वेल राहत नाही, तिला काय झालं, फुलं आले, फळं आले. म्हणून मोगरा फुलला, मोगरा फुलला आणि फुले वेचिताची आती भारू कळी अशी आला. हे कुणाचे वाक्य आहे? याच अभंगाला समकक्ष अभंग धरा की, समकक्ष डिग्री असते की नाही विद्यापीठाची, तसं. म्हणून इवलेशे रोप लाविले द्वारे, त्याचा वेलू गेला गगनावरी. म्हणूनच हरिनाम वेली पावली विस्तार, फळे पुष्पी भार ओलावली. फास्ट का घ्यायलो महाराज, मी तुम्हाला म्हणायला मला खूप चान्स द्यावा वाटतो, पण अभंगाचं चिंतनच होत नाही. थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू, कारण वेळ खूप झालाय. हरिनाम रूपी वेली विस्तार पावली, एवढं लक्षात घ्या. आता ही हरिनाम रूपी वेली कशी कशी विस्तारत गेली थोडक्यात मी तुम्हाला सांगितले. आता परंपरेनं आणखी पुढची सांगतो. ही एवढं तर तुमच्या लक्षात येऊ द्या अगोदर, ही विस्तार कसा झाला. हरिनाम वेली पावली विस्तार. आता फळे पुष्पी भार ओलावली. कोणते फळ आले, कोणते फुलं आले. भक्तिरूपी फुलं खूप लागली आणि मोक्षरूपी, समाधान रूपी, आनंद रूपी फळही आलेत या वेलीला. आता बघा, तुम्ही इथं मंडपात आहे तोपर्यंत तुम्हाला समाधान आहे की नाही? घरी गेल्यावर वचवचच आहे संसारात. मग असं कोणीच म्हणू नका की संसार हा तुम्हाला पळवतोच. कितीही दांडग्या मिशावाला जरी माणूस असला, केवढ्याही मिशा राखलेला, त्यालाही संसार बेजारीत आणतोच. ते संसाराचा गुणधर्मच आहे, माणसाला बेजारीत आणणं. तुकोबराय म्हणतात ना, पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर, राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ. कुणालाच एका जागी बसू देत नाही, पळवतो सारखा. हा चला पुढे, चला पुढे. संसार सरकवीत सरकवीत मृत्यूपर्यंत नेतो. लहानपणी आता हे लहान लहान लेकर यायला पाठीवर दप्तराचे वजे, मायबापानं याचं वजन कमी, दप्तराचं वजन जास्त आहे त्यांना. एवढी बेजारी कशासाठी आहे? अहो, नोकरी बिवकरी छोटी मोठी लागावं म्हणून. ती बी नोकरी कशासाठी पाहिजे? आताच्या काळात छोकरी कोणी देईना, नोकरी असली तर छोकरी, म्हणून ती बेजारी. संसार कसा पुढे पुढे सरकीतून बेजारीत काढतो बघा. बरं, एकदाची लागली, लागे बांधे करून मना पैसे भरून काहीतरी कुटाने 10 कुटाने करून चिटकलं एकदा पोरग, नोकरीला लागलं. आपल्या भाषेत, ग्राम्य भाषेत लागल्यावर पुन्हा आता छोकरी बी मनासारखी मिळाली. 2-4 वर्ष लग्नाला झाली, पण लेकरू नसल्यावर मग म्हणणार चला आमका बाबा नारळ देतोय म्हणत त्याचे पाय शिवायला तयारीच. आमका महादेव तिथं नवस केल्यास मुलगा होतोय. माणूस कुठेही पळतो की नाही, आशेच्या मागे धावतो. लक्षात घ्या, सगळ्याच सांगतो, मी असेल का तुम्ही असेल. माणसाला कसं आहे, आशेच्या मागे आशा पळवते. आणि आशा कधीपर्यंत तदपि न मुंचत त्या समर्शम. अहो मी नाही, शंकराचार्य म्हणतात की म्हातारा तोंडात दात जरी नसले तरी पळण्यावरच आहे. रिटायर झालं तरी रिट्राय आहे. पुन्हा एकदा काही नोकरी मिळते का? हे कशामुळे आहे? या बेजाऱ्या संसारातल्या. बरं झाला मुलगा, पुन्हा त्याचं लग्न, पुन्हा म्हातारपण आणि मृत्यू. माणसाच्या जीवनाच्या ह्या अवस्था आहेत. ह्या अवस्थेतून जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन, ह्या सगळ्या कौमारम यौवनम जरा, ह्या देहाच्या अवस्था आहेत. देह टाकावं लागणार आहे. मग एवढी बेजारी करतो पण हरिनाम घेत नाही, मग त्याला किंमत संतांनी दिली नाही. विठाला आणि ह्या बेजारीमुळं तर संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. कुणाला तरी इथं विश्रांती आहे का बघा. आता यांना इकडे यायचं म्हणल्यावर घरचा सगळा स्वयंपाक, आज काय फराळ पाणी करून सगळे मालकाचं सासूचं केल्याशिवाय इथं यायला भेटत नाही. तुमच्याकडे कमी बेजार आहेत का? कुणाचे गुडघे दुखालेत, कुणाला दिसना, कुणाला चावना, दात नाही, सगळ्या पसाऱ्यात बेजार आहेत. संसारात असा माणूस जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मग असल्याच नासक्या संसारात फक्त देवाला धरायचं आणि चलत राहायचं.
तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, विठ्ठला विठ्ठला. पण एवढंच आहे, आपली इथून जगातून एक्झिट होण्यापूर्वी कमीत कमी ह्या नामचिंतनात जो आला त्याचं कसं का होईना बेडा पार झाला. म्हणून तर नाव किनारे लगाव प्रभुजी, नाव किनारे लगाव. मीराबाई म्हणतात देवा पाणी कसं आहे, नाव पुराणी आणि पाणी गहरा आहे, गहरा पाणी नाव पुराणी. पण मग आता तू नावाडी आहेस, जसं त्या केवटानं सांगितलं की रामाला तुम्हाला मी पलीकडे नेऊन सोडतो, पण हे तुमचे पाय असे आहेत की ते जर पाय माझ्या बोटीला लागले तर मी असं ऐकले की तुमच्या पायाची धूळ जर लागली तर दगडाची बाई होते. दगडाची बाई म्हणजे कस काय? अहो तुम्हीच हा अहल्येचा उद्धार केला ना. जाता जाता मिथिला नगरीला जाताना विचारलं हे कुणाचा ओसाड आश्रम आहे? कुणाचा होता? गौतम ऋषीचा. गौतम अहल्या जोडी होती, दोघांमध्ये वितुष्ट आल्यावर इंद्रानं खोडी केली किंवा त्याच्यामध्ये दोघांमध्ये वितुष्ट आलं, दोन्ही प्रमाण आहेत. आणि आल्यानंतर दोघांचं बोलणं नाही, गौतम ऋषीनं शाप देऊन टाकला शिळा होऊन जाशील. आणि ती शिळा झाल्यावर उशाप मागितल्यावर राम अवतारामध्ये रामाच्या चरणाची धूळ लागली की मग तुझा उद्धार होईल असं तिला वरदान होतं. मग रामानं अहल्या नामे तारिली आणि शिळा होती मनुष्य झाली असं प्रमाण आहे. शिळा होती मनुष्य झाली ज्याचे चरणाचे चाली, विठ्ठला विठ्ठला. मग म्हणले माझे नाव काहीतरी होऊन बसल दुसरंच, तुमचं काय सांगावं म्हणले. कृष्णानं ते उखळ नेलं आणि तिथून ते विमल अर्जुन आले झाडातून. हे देव माझ्या गरीबाचं ह्याच्यावरच सगळं चलतंय, तुम्हाला मला अगोदर तुमचे चरण धुऊ द्या. मग त्यानं केवटानं रामाचे चरण धुतले, चरण तीर्थ घेतलं, मग नावेत बसवलं आणि पलीकड नेलं. कशासाठी सांगतो? पलीकड गेल्यास राम दक्षिणा देऊ लागले. म्हणले नाही, तुमचं माझं एकच काम आहे आणि सारख्या सारख्या व्यावसायिकाने एकूण एकाकडून काही घेऊ नये. हा तुम्ही बी नावाडी आहेत, मी बी नावाडी. मी फक्त काय करतो, लौकिक नाव चालवतो, तुम्ही हे भवसागर पार करून देता. मग माझा भवसागर पार करून द्या. नाव किनारे लगाव प्रभुजी, नाव किनारे लगाव. एवढं केलं की जमलं विठ्ठला. कारण देव कसा आहे का, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामी न चिरात पार्थ मैया वेशीत चेतसाम. 12व्या अध्यायात भगवद्गीतेत देव सांगतात की तेषामहम समुद्धरता, मृत्यू संसार सागरात, ह्या मृत्यूरूपी भवसागरातून मीच तुला पलीकडे नेऊ शकतो. पण त्याच्यासाठी काय करावं लागल? जे सर्व भावे मज भजले तया आयलीच थडी सरले मायाजा. त्याच्यासाठी काय करावं लागल? शरण यावं लागल देवाला. देवाला जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. मग या लागी शरणागता शरण्य मीची एकू, विठाला विठाला. असे लोक भाग्यवंत आहेत. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. इथपर्यंत आपण थांबू, कारण पुढे विस्तार होईल. कुठपर्यंत आपला विस्तार आला? आता हरिनाम वेली पावली विस्तार, फळे पुष्पी भार ओलावली, हे सांगत होतो मी तुम्हाला. आता हा जो विस्तार आहे आणखी कसा झाला? भगवान शंकरानं भगीरथ एक राजा होता. सगर तुम्ही आता कथा ऐकली असेल. सगर पुत्र मृत पावले कपिल मुनीच्या शापानं. मग त्यांचा उद्धार कसा? ते म्हणले तेव्हा पृथ्वीवर गंगा नव्हती, स्वर्गात गंगा आहे. म्हणले ती गंगा जर तू आणलीस तर तुझ्या या 60,000 पुत्रांचा उद्धार होईल. सगराला सांगितलं. सगर म्हणला आता गंगा कशी आणायची? प्रयत्न केले, गंगा आली नाही. त्याचा मुलगा अंशुमानचा दिलीप, त्या 3 पिढ्या तप करून सुद्धा गंगा आली नाही. आता काय करायचं? पण भगीरथ आला 4थ्या पिढीत. ते म्हणला माझ्या पूर्वजांना 3 पिढ्या तप केले, पण आपण बी हाल सोडायचे नाहीत, जे होईल ते होईल. पुन्हा त्यानंही तप चालू ठेवलं. 4 पिढ्या तप केल्यावर मग गंगा प्रसन्न झाली. गंगा म्हणली आता तुझ्या 4 पिढ्या तप केलंय म्हणजे खूप झालं. कष्ट किती घेतलेत बघा.
आणि तुमच्या आमच्या ऊसाला पाणी, सोयाबीनला, हायब्रिडला पाणी कुणाचं आहे? कापसाला ह्या गंगाचं. आणणारा कोण आहे? भगीरथ. त्याच्या 4 पिढ्या कष्ट कुणं घेतलेत बघा. हरिनाम वेली कशी विस्तार पावली. स्वर्गातली गंगा इथं आणली. आणल्यावर गंगा म्हणली माझा ओघ एवढा आहे स्पीड की पुढे जर माझ्या गाडीला ब्रेक नाही, ब्रेक फेल झालेला आहे, कसं करावं आता? नाही म्हणले ब्रेक लावायला महादेवालाच आता प्रसन्न करावं लागतं, दुसऱ्यात ताकद नाही. मग पुन्हा भगीरथानं महादेवाला प्रसन्न केलं. महादेवाला सांगितलं गंगेचा ओघ एवढा आहे की पृथ्वी नष्ट होऊन जाईल, तो ओघ कमी करण्यासाठी तुम्हाला मी प्रसन्न केले आणि माझी इच्छा पूर्ण करा. महादेव म्हणले तथास्तु. गंगा यायला तयार झाली. गंगेला महादेवानं जटेत सामावून घेतलं, तिचा ओघ म्हणजे स्पीड कमी केली, स्पीड ब्रेकर लावलं आणि हळूहळू मग पृथ्वीवर सोडली. महादेवाच्या जटातून गंगा आल्या. तुम्ही यमुनोत्री गंगोत्रीला गेला असाल, तिकडे गंगोत्रीला, तिथून हरिद्वार ऋषिकेश मध्ये गंगा वाहत येते. ती उत्तर भारतातली गंगा सांगालो मी. तर मग ती गंगा ऋषिकेश हरिद्वारला आली. आता इकडली गंगा म्हणजे ही गोदावरी, दक्षिण गंगा आपली गोदावरी नदी इथं जवळून वाहते की नाही? इथं हा नाशिक त्र्यंबकेश्वर बरोबर. ही गौतमी, ती भागीरथी नाव पडलं तिला आणि दुसरं नाव जान्हवी. जन्नू राजाने जंगा फाडून दिली म्हणून जान्हवी. आता ही कशी आली गौतमी? विस्तार कसा झाला बघा. आणली की नाही भगीरथानं? आता तुम्ही आम्ही नुसतं त्या गंगेत जाऊन एकदा जरी डुबकी मारली, ओम नमः शिवाय म्हणून, नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरेर वंदित दिव्य रूपम भुक्तिंच मुक्तिंच ददासी नित्यम भावानुसारेन सदा नरानाम. एकदा जर गंगेत बुडी मारली तर तुमचं पातक नष्ट करते. एवढं पुण्य आहे गंगा स्नानाचं. म्हणून काळ सारा वा चिंतने एकांतवास, काळ सारा वा चिंतने, काळ सारा वा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, युक्त आहार विहार. आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. पुढचा आपल्याला एवढा तुकडा महत्वाचा होता की फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. अशी गंगा, गंगा पापम, पाप नष्ट करते. शशी तापम, गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, एवढं जरी म्हणलं तर सकळ पापे जाती भंगा. दृष्टी पडे ब्रह्मगिरी त्यासी नाही. आता ब्रह्मगिरी म्हणजे कुठं आहे सांगू लागलो मी? नाशिकला. ही जशी गंगा आणली भगीरथानं, तसं इकडे एक प्रकरण घडलं. कुठं? नाशिकला म्हण. जे आताच मीडियावरलं म्हणणं मी तुम्हाला, नाशिकला गौतम ऋषीच्या काळातलं म्हणाले. गौतम ऋषीच्या काळात काय झालं?
ब्रह्मगिरीवर तप करीत बसलेला महात्मा म्हणजे कोण? गौतम ऋषी. आणि गौतम ऋषी म्हणजे श्रेष्ठ ऋषी होते. ताकद तशी होती. पूर्वीच्या ऋषी मुनीची, एका मुनीची अशी ताकद होती की त्याची छाती अंतरली तर सूर्यासारखा प्रकाश देतो, ते म्हणजे वशिष्ठ. आणि प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र. असल्या ताकदीचे महात्मे होते पहिले. आता संयमी जीवन होतं. कलियुगात ते राहिलं नाही, पण उगा आता ऐकायच्या वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. आता ऐसे कोणी होणे नाही. उगा कोणी किती जरी म्हणला तर आता नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. पण ऐकाव, कमीत कमी आपलं संयमित जीवन तरी होईल. आपण तरी सावध व्हाल की नाही? कुणाचं नाव न घेता आपण सावध व्हावं. परमार्थात सुद्धा आपण भोंदूगिरीपासून सावध राहावं. शुद्ध परमार्थ निवडा. आगाव कुणाच्या नादी लागू नका. विठ्ठला. ब्रह्मगिरीवर तप चालू केलं. कशासाठी तप होतं? अवघ सहज बसले होते गौतम ऋषी आणि एक गाय ऋषीचं अन्न खाऊ लागली म्हणून एक दर्भ घेतला आणि फेकून दे. गायच मेली तेवढ्यानं. निमित्त कावळा बसायला आणि फांदी तुटायला. आता म्हणले काय करा? सगळेजण ऋषी म्हणले आता तुम्हाला गोहत्येचं पातक लागलं. तर एवढ्या मोठ्या ऋषींना गोहत्येचं पातक मुद्दामच लावल्या गेलं, लागलं नाही. इकडं काय झालं होतं? गंगेला आता जटेमध्ये गंगा सामावून घेतली होती कुण? महादेवानं. पण पार्वतीला कसं जमल? जमते का बाया बायाचं? अहो त्याच्यात बी सवती दोघी, गंगा आणि कोण? पार्वती. पार्वती म्हणली मी इथं पानं खाऊन तप केलंय, नवरा मिळविलाय. साधा असा तसा मिळालाय का मला? अनेक वर्ष तप केलंय म्हणजे. अपर्णा म्हणजे पार्वती. आणि एवढं तप करून महादेवाला मिळविले. महादेव काय साधारण नाहीत का? एवढ्या मेहनतीनं मिळवलंय. आणि ही आयतीच बाई कोणती आली की जटेत बसली, मागून आली डोक्यावर बसली. पार्वतीला सवतीचा मत्सर वाटू लागला. भागवतात कथा आहे. कुठली सांगायलो मी? मनची आहे का? भागवतात कथा आहे. सवती मत्सर वाटल्यावर मग गणपतीला बोलविल्याने सांगितलं तू काय कर, तर गायीचं रूप धारण कर आणि गौतम ऋषी जवळ जाय. दुसऱ्यात ही ताकद नाही. आता त्या सवतीला बाहेर काढायचंय जटातून. ती बाहेर निघालीच पाहिजे, त्याच्याशिवाय मी जेवणार नाही. पार्वती म्हणे. आणि उद्धार आपला करायचा होता. रूपक आहे, लक्षात घ्या. मग म्हणले ठीक आहे. जया नावाच्या गायीचं रूप धारण केलं गणपतीनं आणि तीच गाय मृत पावली. आता पातक लागलं. मग गणपती बाप्पा गुराख्याच्या रूपात, गायीच्या रूपातले झाल्यानंतर ऋषींनी सांगितलं की आता तुम्हाला एक गोहत्येचं पातक लागले, महादेवाला प्रसन्न करावं लागल आणि जटेतून गंगा बाहेर काढावं लागल, तेव्हा तुमचं पातक जाईल. तेव्हा जाईल म्हणल्यास ठीक आहे म्हणले. आजपासूनच सुरुवात. तप केलं, महादेवाला प्रसन्न केलं. महादेवाला सांगितलं जटेमधली गंगा इथं सोडा ब्रह्मगिरीवर. म्हणून तुम्ही जर ब्रह्मगिरीवर कोणी वरी गेला असताल, तिथं महादेवानं अशा जटा आपटल्या आणि त्या जटेतून गंगेला बाहेर काढलं. मग तीच गंगा कुशावर्तात स्नान करून आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वरहून अशी वाहत वाहत खाली गंगाखेड नांदेड ही इकडे आलेली गोदावरी. तिला नाव गोदावरी दिले, पण खरं नाव आहे गौतमी. गौतमानं आणली म्हणून गौतमी. आता ती कशासाठी सांगलो मी? हरिनाम वेली पावली विस्तार. आता वाहत वाहत आल्यास आपलं पातक जातं. पुन्हा आपल्या शेताला पाणी, कशालाही पाणी वापरा. कारखान्याला पाणी कशाला? फक्त स्वच्छ तरी ठेवा. विठ्ठला. हे महात्म्यांनी आणले. म्हणून तुकोबाराय म्हणतात हरिनाम वेली पावली विस्तार, फळे पुष्पी भार ओलावली. अहो तुम्हा आम्हाला सुखी केलं महात्म्याने. कष्ट कुण घेतले आणि सुखी कोण? बापानं कष्ट घेतले. एखादं आंब्याचं झाड लावलं तर आता आमरस खायला भेटते. आजोबानं लावलेलं झाड आता ते आपण तोडायलो, त्याला काय फास्ट ह्याच्यासाठीच घेतले की ते गंगेसारखी माझी स्पीड मला वाटायला जास्त व्हायली काय की. विठ्ठला विठ्ठल. आता ही हरिनाम वेली पावली विस्तार मग गौतमाने आणली. एवढं तुमच्या लक्षात आलं? हीच हरिनाम वेली आणखी अवतारांनी तिला काय केलं? बहारदार केलं अवतारांनी. मध्ये जरा कार्यक्रम बंद पडला की गावात, आता तुम्हाला वाटते हा अखंड हरिनाम सप्ताह झाला की माणसं ते लाईटचा जे आकडा असते, आकडा त्याचं वारं आलं की डिटॅच मिच होतंय बघा. कधी बघितलंय का तुम्ही? जर आकडा ढिला असला तर
तसं आपण आता इथं सप्ताहापुरते देवापशी महाराजापशी माणसं असे धरून आणल्याने बसतात। आता वाटते किती बदल झाला की, पण घरी गेले की काय फरक पडते काय सांगता येत नाही। का ह्या फरक पाडतात का तुम्ही त्यांच्यात, का दोघं मिळून फरक, काहीच मला आतापर्यंत ते कोड समजलं नाही, पण 100% पुन्हा फरक पडते। इथं असं वाटतं की माणसं खूप सुधारले। विठाला चला काय सांगत होतो मी, की अवतारांनी पुन्हा पुन्हा माणसं असे डिटॅच होऊ नये, सारखे अटॅच राहावं परमार्थाशी। देवापासून जर लांब गेला तर विसरली तया थोर झाली हानी, ही काळजी बी संतांनीच केली आहे, म्हणून तर हरिनामाचा विस्तार करावा लागला। बर त्याच्यात एवढे संप्रदाय आहेत, कोणताही देवन कोणताही संप्रदाय निवडा पण देवाकडे या, एवढंच सांगितलं संतांनी। भेद कुणात केला नाही, हरिहरा भेद नाही करू नये वाद। अहो तुम्हाला हरी घ्या हर घ्या, आणि बारके सारखे कमी जास्तीला 33 कोटी देव आहेत। हा चला कुठलाही देव घ्या, कोणतीही पूजा करा, पण करा काहीतरी करा। काय सांगितलं संतांनी, करा रे बापानो साधन हरीचे, किंवा झनी करणीचे करू नका, काहीतरी करा, काही थोडा बहुत लागपाठ करा, भक्तिभाव धरा बळकट, जरी करणे असेल गोड शेवट का। सप्ताहाचा उद्देश बी तेच आहे। उगा इथं विनोद ऐकायला आणि बाकीच्या भाकड कथा ऐकायला सप्ताह नाही बरं। ते तुम्हाला टीव्हीवर काय हास्य जत्रा अमुक अमुक काय कार्यक्रम, चला हवा येऊ द्या लावायचं नाही, तर आणि एखादा तमाशा लावून बसा घरी, तुम्हाला काय ऐकायला विनोदाला कमी नाही। पण कीर्तनामध्ये भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसे अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची। तुम्हाला वाटते का महाराजाला काही बोलायला परवानगी आहे? संतांनी परवानगी दिलेली नाही। सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी, हे अशी मर्यादा घालून दिलेली आहे। आता तुम्ही पाळायची का नाही आचारसंहिता कुणाच्या हातात आहे? अहो निवडणुकीत कशाला कशाला बंदी असते, पण चोरून लोक पैशाचे बंडल म्हणा बॉक्स कशाचे म्हणा नेतातच की नाही, ही आचारसंहितेचा भंग आहे। विठाला आजच्या काळात ज्याचे त्यांना आपली आचारसंहिता योग्य ठेवायची, उग ह्याला त्याला नाव बोट ठेवायची नाहीत, तर आपली गाडी ट्रॅकनं जाईल। नाहीतर ट्रॅक जर सोडला तर हे कलियुग आहे, म्हणजे कलियुगात नित्य नवा दिस जागृतीचा। परमार्थ करणाऱ्यानं सारखं जागृत राहिलं पाहिजे। किती जागृत, आता वेळ जरी झाला तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला। एक महात्मा होता, त्या पोरायला माहिती आहे, स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण सांगा एखादी, उग कुणाला माहित असलं हा कुणीही सांगा। रामकृष्ण परमहंस, वा महात्मा होता। आणि कलकत्त्याला, म्हणजे आपल्या इकडल्या आताच्या मद्रासकड मला वाटतं की कलकत्त्याला काली देवीचा उपासक महात्मा। आणि विवेकानंद गेले, मला जो देव दाखविल तो माझा गुरु, मला देवाचं दर्शनच झालं पाहिजे। आतापर्यंत मी बऱ्याच जणांना विचारलं का हो मला देवाचं दर्शन होईल का, प्रत्येक जण म्हणायचं ते माझ्याच्यानं शक्य नाही। मग मला गुरु असा पाहिजे की जो देव दाखविल। कसा, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडियेला बुद्धीचा ओमळ आणि दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ ओ, जो मला देव दाखविल तो माझा गुरु। ते म्हणले मी दाखवतो। मग रामकृष्ण परमहंसांनी देवाचं दर्शन घडवून आणलं। जसं जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजाला दत्तात्रेयाचं दर्शन घडवलं सुलभंजन पर्वतावर, आपल्या इकडं जेव्हा ते होते जनार्दन स्वामी, देवगिरी आताचा दौलताबाद किल्ला, तिथं दत्तात्रेयाचं दर्शन घडवलं। कुणाला? नाथाला, गुरुनं, कुणा? जनार्दन स्वामीनं। तसं रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदाला देवाचं दर्शनही घडवलं आणि ज्ञानही दिलं। मग किती जागृत असावं ते सांगतो मी। रामकृष्ण परमहंस असे झोपले होते, आणि या पोरांनी काय केलं, आता तो संन्यासी महात्मा इकडल्या हातावर विस्तव ठेवला। काय ठेवला? झोपीत, बरं झोपलाय महात्मा असा हात पसरून, या हातावर विस्तव ठेवलाय आणि या हातावर 1 रुपयाचं नाणं ठेवलं। आणि आताच्या काळात किती रुपयाचं ठेवा तुम्ही, तेव्हा काय नाणे छोटे छोटे, आता 10चं बी आहे
किती कितीचे नाणे आता काढाले सरकार, नवीन नवीन काय काय. पहिलं नोटा होत्या, आता नाणी जास्त काढले. बरं चला, कितीचं का होईना एक नाणं ठेवलं आणि इकडं काय ठेवलं, चुलीतला विस्तव काढून कोळसा जळता ठेवला. आता महात्मा झोपीत आहे, पण झोपीत बी असले त्याची झोप आणि आपली झोप फरक आहे. ते योग निद्रेत असतात आणि आपण झोपीत असतो. लक्षात आलं तुमच्या? सा निशा पश्यतो मुने, आता विस्तार करत नाही जास्त. सा निशा पश्यतो मुने, दुसरा अध्याय वाचा. थोड्या वेळानं ज्या हातावर पैसे ठेवले होते तो हात मनानच पालता होऊ लागला आणि ह्या हाताला काहीच नाही. कडकडीत वैराग्य. जसं जनकाचा पाय जळत होता, पण जनक म्हणत होता मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यति किंचिना, या मिथिलेमध्ये माझं काहीच जळत नाही, म्हणून त्याला विदेही जनक म्हणायचं. देहीच विदेही भोगू दशा, देहावरच नव्हता जनक, राजा जनक, म्हणून तर अस्तिता जनका दया, त्याचा उल्लेख गीतेत भगवंताने केला. असे जनक राजा होते. आता संन्याशाला वैराग्य पाहिजे आणि मी आणि माझं हे त्याचं अंतकरण विसरलेलं पाहिजे. कडकडीत वैराग्याचं हे धोतक आहे. आणि इकडं सर्वथैव कुणाच्याही काम्य कर्माचा लक्ष्मीचा त्याग म्हणून हा हात मनानच पालता पडत होता. पुन्हा पोरायनं पुन्हा दोनदा तीनदा तसंच करून बघितलं तरी हा हाताला जाग नाही आणि हा हात मनानच पैसे ठेवले की पालता, पैसे ठेवले की पालता. आता एवढी जागृती होती झोपेत. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, काय म्हणतात ज्ञानोबराय, की साचची करचरणी होती डोळे. हाताला आणि पायाला डोळे आहेत का माणसाच्या? पण तरी सुद्धा जो साधक आहे त्याला साचची करचरणी होती डोळे. एवढा विरक्त महात्मा म्हणजे रामकृष्ण परमहंस विठाला. बघा आता, सर्व इंद्रियाच्या अंगणी विवेक करीतसे राबनी, साचची करचरणी होती डोळे. अशी ओवी टाकली ज्ञानोबराय. कशामध्ये? ज्ञानेश्वरी. सर्व इंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबनी, खडा पहारा करतोय कोण? विवेक. विवेक सतत जागृत ठेवायचा कलियुगात माणसाला, विवेक जागृत ठेवायचा, मग मात्र तो नित्य सावधान आहे. मग सावध झालो, सावध झालो, हरीच्या जागरणा, हरीच्या आलो जागर. तुकोबराय म्हणतात, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. आता थोडं फास्ट घेतो कारण 10 मिनिटात सेवा समाप्त करायची आहे आणि राहिलेला विस्तार फक्त आता काय म्हणतात त्याला, सुपर फास्ट बुलेट न्यूज, म्हणजे फास्ट तुम्हाला दुसरा विस्तार सांगलो मी. आता एवढं कशासाठी सांगितलं की ज्ञानराणा शंकर आहेत, ज्यांनी डमरू वाजवलं तर पाणिनीला मंत्र मिळाले व्याकरणाचे, म्हणून पाणिनी व्याकरणकार झाले. त्यांनी विस्तार केला नामाचा, शास्त्रांनी विस्तार केला, 6 शास्त्रांनी नामाचाच विस्तार केला. 6 शास्त्राचे पोटी नाही, 18 पुराणाचे पोटी आणि नामाविन नाही गोठी. 6 शास्त्रात बी हाच निर्धार आहे आणि 4 वेदामध्ये सुद्धा हाच निर्धार आहे, नामच सार आहे. त्यांनी विस्तार केला म्हणून 18 पुराणांनी बी सुद्धा हाच विस्तार केला. व्यासांनी काय काय विस्तार केला आता 18 पुराण तुम्ही बघून घ्या. व्यासांनी सुद्धा नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे ह्या हरिनामाचा विस्तारच केला. आता ह्या विस्तारावरच थांबू आपण.
बाकीचं पुन्हा कधी घेऊ. हरिनामाचा विस्तार कसा केला बघा. वेदांचे 4 भाग केले, महाभारत लिहिलं, गणपतीला बसवलं, सांगितलं तुम्ही लिहा, आणि मग महाभारत 1.25 लक्ष महाभारत लिहिलं. पुन्हा व्यासाने 18 पुराणं लिहिली. म्हणून तर व्यास अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहू परो हरी आभाल लोचन शंभूर भगवान बादरायण. व्यासांना नमस्कार आहे, त्यांनी ही सगळी ज्ञानगंगा पुढे पुढे आणली. आता ज्ञानराणा शंकरानं पार्वतीला गुह्य ज्ञानाचा उपदेश करीत असताना माशाच्या पोटात मच्छिंद्रनाथानं ऐकला. पण शंकर म्हणले हुंकार कोण टाकते, म्हणून मच्छिंद्रनाथाला सांगितलं तुम्ही संप्रदायपूर्वक श्रवण करा. पुन्हा मच्छिंद्रनाथाच्या रूपाने अवतार घेतला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजवले. ही भक्ती गंगा झाली. एक विस्तार कसा झाला आता तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या. दुसरा विस्तार आपल्या संप्रदायाचा आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ तेथून या हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकचारी भागवत ते गुजविधाता सांगे नारदासी. मग नारदे व्यासाशी उपदेशिले. व्यासानं सुकाचार्याला. तिथून पुढे पुन्हा बाबाजी चैतन्यानं तुकोबरायला. पुढे पुढे त्यांची परंपरा. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. आता ह्याला म्हणायचं हरिनाम वेली पावली विस्तार फळे पुष्पी भार ओलावली. आता एवढं तुम्हाला लक्षात आल्यावर ह्याच्यात मग कुणीही नाहून जा. ह्या हरिनाम वेलीला खूप फुलं आले, फळ आले, भक्तिरूपी, समाधान रूपी, मोक्ष रूपी. आता फक्त ह्याचा आस्वाद घ्यायचा आहे. लक्षात घ्या. आता मला सांगा, अवतारांचं प्रयोजन झालं. 10 अवतार देवाने घेतले. भागवतातले 24 अवतार, त्यात मुख्य 10 अवतार. त्या अवतारात बी याच गंगेचा विस्तार केला, ज्ञान गंगेचा, हरिनामाचाच विस्तार केला. एवढा विस्तार झालाय. आता काय कमी आहे का तुम्हाला सांगा. आता कुठेही जा हरिनाम कानावर पडते, इतका विस्तार करून ठेवलाय. म्हणजे हे आपल्या वाडवडिलांची ऋषीभीर बहुधा गीतम छंदोभीर विविधे पृथक ब्रह्मसूत्र पदेश्चैव हेतुमद्भिर्वि निश्चिते. ज्ञानाला, कर्माला, भक्तीला कमी नाही. एवढी ज्ञानगंगा आली. आता आपलं काम काय? अभंगाचं ध्रुवचरण.
अर्थ लावून देतो चरणाचा, आता म्हणू नका. आता आपलं काम एकच आहे, हरिनामाचा विस्तार झालाय. फक्त तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची या. आपल्याला एकच काम करायचं, जेवायला तयार आहे, फक्त ताटावर बसून जेवायचे. आता म्हणजे तेथे माझ्या मना होई पक्षीराज, या झाडावर या वेलीवर जायचं आणि कोणतंही फूल त्याचा आस्वाद घ्यायचा, कोणतंही फळ खा त्याची गोडी घ्यायची. या हरिनामाला मधुर फळ आले, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम. थोडं फास्ट घेतो. कोणतंही फळ मधुरच आहे, त्याचं कारण काय पुढच्या चरणात सांगतो. कारण अगोदर तुम्हाला काय काम करायचे हे लक्षात घ्या, आणि ते फळ गोड काय हे पुन्हा सांगतो. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधा पक्षी होऊ नको, अहो ह्या वेलीच्या शेंड्यापर्यंत जाता आलं पाहिजे. तिथवर जाण्याची ताकद एकाच पक्षात आहे, त्याचं नाव वैनतेय. म्हणजे कोण? पक्षामध्ये वैनतेय म्हणजे गरुड, त्याची झेप सगळ्यात उंच आहे. म्हणून या वेलीच्या शेंड्याचं बी फळ एखाद्याला खावं वाटलं तर त्याला काय व्हावं लागलं? गरुड व्हावं लागलं. साधा पक्षाला बारके सारखे फळ भेटतील, पण जे शेंड्याचं फळ आहे, जे पाडाला लागले, ते कुणाला भेटल? तेथे माझ्या मना होई पक्षीराज, गरुडासारखा पक्षी हो. आणि उंच म्हणजे आत्मस्वरूप, आत्मनिष्ठतेपर्यंत ज्ञानोत्तर भक्ती जर प्राप्त करायची असेल तर ते शेंड्याच्या फळाला जावं लागतं. इथं बारके सारख्यात नाही, ही छोटे छोटे फळ आहेत. मोठं फळ ब्रह्मस्वरूपातच, म्हणजे कीर्तन करून ब्रह्म स्वरूप काय करायचे असेल तर तिथवर जायचं. मग तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची. एवढं तुम्ही साध्य करा, आणि ह्याच्यासाठी एवढं तुम्हाला मेहनत घ्यायची की त्या फळाकडे जायचे आणि त्याचा आस्वाद घ्यायचा. ते फळ मधुर का? त्याचं कारण त्याचं बीजच मधुर आहे. फळ कसं येईल? बीज तैशी फळे येणार ना, बीज तैशी फळे येती म्हणे तुका. एखादं कडुलिंबाचं झाड आहे, त्याला गोड फळं येतील का? कडुलिंबाच्या झाडा साखरेचे आळे आणि बीज तैशी फळे येते म्हणे तू, त्याला लिंबुळ्याच लागणार. पण ही वेलच मधुर आहे. बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म सकळा कळांचे हे वर्म. म्हणून बीज आणि फळ हरीचे नाम, त्याचं बीजच मधुर आहे. जसं बीज तसं फळ, म्हणून बीज तैसे फळ. म्हणून काय करायचं? तिसऱ्या चरणात तुकोबारायने सांगितलं, मुळीची या बीजे दाखविली गोडी. फक्त अर्थ लावून देतो, पुढचं विचारण कळायला पाहिजे. मुळीची या बीजे दाखविली गोडी, ह्याला मुळातच ह्याच्या बियातच गोडी आहे. मग लवकरची जोडी झाली याची, किंवा लाहोकरात जोडी झाली याची. तुम्ही फक्त काय करा, याची जोड करा आणि तिथपर्यंत जा. तिथं एकदा गेला की मग तुम्हाला अडचण कुठलीच नाही, जीवनाचं सार्थक झालं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. म्हणून तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची या. मुळीची या बीजे दाखविली गोडी, लवकरची जोडी झाली याची. आता म्हणू नका, फक्त चौथ्याही चरणात तुकोबाराय म्हणतात, एवढं ज्याला कळालं त्यांना झोप सोडून द्यायची. आज एकादशी आहे, कीर्तन 15 मिनिट लांबलं तरी एकादशीला 12 पर्यंत कुणच झोपू नये. कारण जागरण, दिंडी जागरण देवा प्रिय. व्रता माझी व्रत एकादशी पावन, आणि एकादशी आहे जरा जागे व्हा. एकादशीला झोपायचं नाही, म्हणूनच कीर्तन 15 मिनिट लांबविले. कारण एकादशी जर पुण्य पाहिजे असेल, ते पुण्य कोणतं आहे? ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णूशी. विष्णू पदम वापनोती, विष्णू पद भेटणार आहे, पण 12 पर्यंत जागरण करावं लागतं. तर एकादशीचं महत्व आहे. उद्या सकाळी सूर्योदय झाला की पार न सोडायचं. आज कामदा एकादशी आहे, इच्छिल ते देणारा देव आहे म्हणजे विष्णू. विष्णू कसा आहे? एक हरिदिनी आहे, आणि हरिदिनीचं व्रत रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. म्हणून अशी एकादशी पुण्य पावन तिथी आहे. या तिथीला तुम्हाला 15 मिनिटाकडे बघू नका, अर्ध्या तासाकडे बघू नका, घरी गेलात तरी 12च्या नंतर झोपा, म्हणजे तुम्हाला आजच्या व्रताचं पुण्य प्राप्त होईल. विठाला विठाला.
आता ही हरिनाम विली पावली, आम्ही पक्षी बी व्हायला तयार आहेत, फळं बी आम्हाला खायचेत, पण उद्या बघू परवा बघू असं तुकोबराय म्हणले करू नका. तुका म्हणे क्षण क्षणा जातो काळ. अहो क्षणाक्षणाला काळ कित्येक माणसं घेऊन चाललाय पृथ्वी तलाव. काय तुम्हाला ठेवणार आहे का काळ? प्रत्येकाच्या मागे किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरिसा पाठो वाटी. म्हणून 184 ची करा सोडवणं, रिघाया शरण पांडुरंगा, आणि ते बी ताबडतोब रिघा. तुका म्हणे क्षण क्षणा जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरेल. इथं तुकोबराय आपल्याबद्दल तळमळ व्यक्त करतात. बाबांनो काही करा, थोडस जीवाला कष्ट घ्या, थोडी झोप सोडा, आळस सोडा, पण त्या फळापर्यंत जा. हरिनाम रूपी वेली तुमच्यापर्यंत आलेली आहे ना, तिचा फायदा घ्या आणि तिचं सेवन करा. म्हणून हरिनाम ज्यानं सेवन केलं त्याला दुसरा रस, रामरसाची चवी, आनरस रुचती केवी. ते नामामृत आहे, साधं नाही. कसं आहे? अहो नामामृत आपल्यालाच मिळाले, कुणालाही नामामृत नाही. योगिया साधली जीवन कळा. त्याच्या आधी काय आहे? आपल्याला मिळालेलं नामामृत आहे. नामामृत आपल्याला, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, हे लक्षात घ्या. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन काळ. पण काही माणसं तुकोबराय म्हणले अमृताची घागर आहे, लवंडून देतात आणि भाताची पेज मध्ये भरतात. काय उपयोग आहे म्हणले? तोडोनी चंदन कर्दळीचे बन, बाबुळा रक्षण बैसविले. काय म्हणले? सुवर्णाचं भांड आहे, मध्ये दूध आहे, दुधाचे आदन, पण कुसुंबा घालून नाश केला. ज्ञानोबराय म्हणजे काय उपयोग आहे? म्हणून म्हणतात तुकोबराय, तुका म्हणे क्षण क्षणा जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरेल. ती गोडी तुम्हाला अंतरेल, म्हणून ती गोडी घ्या बाबांनो. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची. झालेली सेवा ज्ञानोबरायच्या चरणी, महाविष्णूच्या चरणी, भगवान शंकराच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. आलेले आमचे पकवाजवादक सर्व गायक यांना विनेकरी, ह्या सर्वांचे आभार. माता माऊल्या, सर्व श्रोते, समस्त गावकरी, आसोला नागरे, या सप्ताहात ज्यांनी ज्यांनी भरीव योगदान दिलं, खारीच्या बी वाट्याने योगदान दिलं, स्वल्पमप्यश्च धर्मश्च त्रायते महतो भया, थोडं जरी दिलं ते सुद्धा भगवंत गोड करून घेत असतो. काही करा, ह्या सप्ताहाच्या मंडपात जी सेवा करता येईल ती करा. कुणा मोठी केली असेल तर आपण खारीच्या वाट्यानं करावी. म्हणून अशी सेवा करणाऱ्या सर्वांना मी धन्यवाद देतो. परमार्थिक गाव आहे, थोडंसं आणखी आपल्याला त्याच्यात वाढ करायचा, थोडा विस्तार करण्याचा प्रयत्न करा. कारण तुकोबरायच ह्या अभंगातून आज आपल्याला सांगून गेलेत. ह्याच्यातला थोडा जरी भावार्थ लक्षात आला तरी कीर्तन सफल झालं. म्हणून मला अपेक्षा आहे की भगवंत तुम्हाला तशी सद्बुद्धी देईल आणि झालेले, देवानं दिलेल्या बुद्धीनुसारच झालेली सेवा त्यालाच समर्पित आहे. ही वाङ्मयीन पूजा आहे, हे वाक पुष्प, हे कीर्तन पुष्प मी भगवान शंकराच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.